नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या हायटेक वस्तूंमध्ये असं कोणतं एक रहस्यमयी खनिज लपलंय जे आपल्या भविष्य घडवतंय? आज आपण त्याच एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल म्हणजेच मोनाझाईटबद्दल जाणून घेणार आहोत. आपण आजकाल इलेक्ट्रिक गाड्या बघतो, मोठमोठ्या पवनचक्की पाहतो, रोबॉटिक्सबद्दल ऐकतो, पण या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाला जोडणारा एक समान धागा आहे. एक असा गुप्त घटक ज्याशिवाय हे सगळं तंत्रज्ञान जणू अपूर्णच आहे. चला आजच्या या माहिती सत्रामध्ये तोच रहस्यमय घटक शोधूया. तर मग प्रश्न हाच आहे की तो गुप्त घटक आहे तरी कोणता, जो पवनचक्की असो, इलेक्ट्रिक वाहनं असोत किंवा मग रोबॉटिक्स असो, या सगळ्यांमधल्या शक्तिशाली चुंबकांना एकत्र जोडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मोनाझाईटच्या जगात घेऊन जाणार आहे. आणि ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे एका खास खनिजामध्ये. त्याचं नाव आहे मोनाझाईट. चला तर मग ह्या खनिजाला जरा जवळून समजून घेऊया. तर हे मोनाझाईट आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक तपकिरी रंगाचं स्फटिकासारखं दिसणारं खनिज आहे. आणि याची खासियत म्हणजे ते इतकं टिकाऊ आहे की हवामानाचा त्यावर सहजासहजी काही परिणाम होत नाही. म्हणूनच ते नद्यांच्या गाळात आणि समुद्राच्या वाळूत मोठ्या प्रमाणात साठून राहतं. पण मोनाझाईट इतकं खास का मानलं जातं? कारण त्यात दडल्या आहेत दोन अत्यंत मौल्यवान गोष्टी. एक म्हणजे रेअर अर्थ एलिमेंट्स, ज्यांना आपण REEs म्हणतो, जे आधुनिक तंत्रज्ञानाचा जणू कणाच आहेत. आणि दुसरं म्हणजे थोरियम, ज्याला अणुऊर्जेचं भविष्य मानलं जातं. आणि इथेच बघा, आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. मोनाझाईटमधून मिळणारे निओडिमियम आणि प्रासिओडिमियम सारखे रेअर अर्थ एलिमेंट्स वापरून अतिशय शक्तिशाली चुंबक बनवले जातात. आणि हो, हेच चुंबक पवनचक्की, इलेक्ट्रिक गाड्या आणि रोबोटिक्सला त्यांची अविश्वसनीय ताकद देतात. ठीक आहे, हे खनिज इतकं महत्वाचं आहे, पण मग ते मिळतं कुठे? याचं उत्तर दडलंय भारताच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या वाळूत. चला पाहूया हे साठे नेमके कुठे आहेत. भारतामध्ये मोनाझाईट प्रामुख्याने किनारी भागातील प्लेसर वाळूत सापडतं. आता प्लेसर म्हणजे काय? तर नद्यांद्वारे वाहून आणलेलं आणि समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर जमा केलेलं वाळूचं मिश्रण. याच वाळूत मोनाझाईट नैसर्गिकरित्या साठलेलं असतं. पण इथे ना एक मोठा गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायला हवा. अनेकांना असं वाटतं की मोनाझाईट भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर पसरलेलं आहे, पण खरं चित्र तसं नाहीये. हे साठे प्रामुख्याने भारताच्या दक्षिण किनाऱ्यांवरच मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत. विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीला मोनाझाईटचे हॉटस्पॉट म्हटलं तरी चालेल, कारण इथल्याच वाळूत या मौल्यवान खनिजाचं प्रमाण सर्वाधिक आढळतं. आता बघा, मोनाझाईटमध्ये फक्त रेअर अर्थ एलिमेंट्स नाहीत, तर थोरियमसुद्धा आहे. आणि थोरियमचा संबंध थेट अणुऊर्जेशी येतो. म्हणूनच हे केवळ एक व्यावसायिक खनिज न राहता एक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं आणि नियंत्रित संसाधन बनतं. पाहूया यावर सरकारचे इतकं कडक नियंत्रण का आणि कसं आहे. मग याचं नियंत्रण कसं चालतं? तर बघा, निर्यातीसाठी परवाना देण्याची जबाबदारी आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे AERB कडे. तर दुसरीकडे मोनाझाईटचं उत्पादन, त्यावर प्रक्रिया करणं आणि त्याची हाताळणी करण्याचा एकमेव अधिकार अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड म्हणजेच IRL या सरकारी कंपनीलाच आहे. आणि हे नियंत्रण किती गंभीर आहे हे या एका नियमावरूनच स्पष्ट होतं. AERBच्या परवान्याशिवाय मोनाझाईटची निर्यात करणं हे अणुऊर्जा रेडिएशन संरक्षण नियम 2004चं थेट उल्लंघन मानलं जातं. यावरूनच या संसाधनाचं राष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. चला, आत्तापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. आता वेळ आहे एका छोट्याशा रिव्हिजनची, एका प्रश्न उत्तराच्या स्वरूपात. बघूया आपली स्मरणशक्ती किती तीक्ष्ण आहे. तर प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतातील मोनाझाईटबद्दल ही 4 विधानं दिली आहेत. यातली बरोबर कोणती आहेत? या 4 पर्यायांवर नजर टाका आणि आपण आत्तापर्यंत काय शिकलो ते आठवून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर उत्तरांचं विश्लेषण करूया. पहिलं विधान, रेअर अर्थ्सचा स्रोत, हे तर अगदी बरोबर आहे. दुसरं, थोरियमचा समावेश, हेही बरोबर आहे. आता तिसरं विधान, संपूर्ण किनारपट्टीवर आढळतं, नाही, इथेच खरी मेख आहे, हे चूक आहे, कारण ते फक्त दक्षिण किनाऱ्यावर केंद्रित आहे. आणि चौथं, फक्त सरकारी संस्था प्रक्रिया करू शकतात, हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणूनच योग्य विधानं आहेत
1, 2 आणि 4. ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. यातून आपण पाहिलेले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पक्के झाले. तर आज आपण मोनाझाईटबद्दल बरंच काही जाणून घेतलं. पण जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे ते पाहता मोनाझाईटसारखे असे कित्येक तरी मौल्यवान घटक आपल्या आजूबाजूलाच अगदी सामान्य दिसणाऱ्या गोष्टींमध्ये दडलेली असतील, नाही का? यावर नक्की विचार करा.